नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या 26 मे 2026 रोजीच्या अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जो आहे तो समजून घेणार आहोत। मित्रांनो, हा GR महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना संदर्भातील आहे। या GR नुसार सन 2026 आणि 27 या एका आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य सरकारला कुशल खर्च व साधन सामग्रीसाठी मोठा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे। यामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला 446,96,47,000 रुपयाचा निधी जो आहे तो वितरित केलेला आहे। केंद्राच्या निधीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने त्यांचा समरूप हिस्सा 25% म्हणून 148,98,82,333 रुपये इतके जे आहे ते मंजूर केलेला आहे। मित्रांनो, हा जो निधी आहे हा निधी आयुक्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागपूर यांना खर्चासाठी जो आहे तो वितरित केलेला आहे। आता या GR नुसार हा नेमका निधी कशासाठी वापरला जाणार आहे ते सुद्धा या GR मध्ये स्पष्टपणे या ठिकाणी दिलेले आहे। हा निधी कुशल कामे आणि साधन सामग्रीसाठी खर्च करण्यात येणार आहे। कुशल निधी हा अकुशल खर्चाच्या मर्यादित जिल्ह्यासाठी वितरित करावा। अकुशल खर्चामध्ये सामूहिक सार्वजनिक कामे, वैयक्तिक लाभाचे कामे यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तसेच GR मध्ये हेही स्पष्ट केले आहे की अर्धकुशल बाबीमध्ये कुशल कारागिरांच्या मजुरीवरील खर्चाला प्रथम प्राधान्य द्यावे। मित्रांनो, याचा सरळ अर्थ असा आहे की जर मनरेगातून तुम्ही शेततळे, नाला बांध, विहीर, रस्ता, जलसंधारणचे कामे, बंधारे अशी विकास कामे जर तुम्ही झालेले असतील तर त्या कामासाठी लागणारे कुशल कारागीर आणि बांधकामासाठी लागणारे साहित्य यासाठी हा निधी जो आहे तो वापरला जाणार आहे। म्हणजेच कामासाठी लागणारा कुशल खर्च आणि साधन सामग्री खर्च या निधीतून भागवला जाणार आहे। पण GR मध्ये सरकारने याबाबत एक स्पष्ट आणि कडक अट घातलेली आहे। हा निधी ज्या कामासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच कामासाठी खर्च करायचा आहे। जर हा निधी दुसऱ्या कामासाठी वापरला गेला तर त्याला वित्तीय अनियमितता मानली जाणार आहे, असे शासनाने या GR मध्ये स्पष्ट केलेले आहे। हा निधी स्पर्श प्रणालीद्वारे खर्च केला जाणार आहे। तसेच संबंधित अधिकाऱ्याने खालील माहिती भरून शासनाकडे सादर करणे बंधनकारक असणार आहे। यामध्ये नंबर 1 आहे मंजूर केलेली रक्कम, नंबर 2 आहे कोषागारातून काढलेली रक्कम, नंबर 3 आहे प्रमाणक क्रमांक आणि दिनांक, नंबर 4 आहे महालेखापाल कार्यालयाची ताळमेळ प्रमाणपत्र। याशिवाय मित्रांनो, 15 दिवसाच्या आत युटिलायझेशन सर्टिफिकेट केंद्र शासनाला पाठवणे बंधनकारक असणार आहे। मित्रांनो, या GR नुसार ग्रामीण भागातील विकास कामासाठी कुशल कामे आणि साधन सामग्री खर्चासाठी मोठा निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे। या निधीच्या माध्यमातून जे कामे अपुरी राहिली आहेत किंवा अर्धवट अवस्थेत आहेत ती कामे पूर्ण करण्यासाठी हा निधी पुढील काळामध्ये उपयोगात येणार आहे। म्हणजेच मनरेगा अंतर्गत सुरू असलेले विकास कामे पूर्ण करून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचा हा महत्त्वाचा निर्णय आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर आपल्या बांधवांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा। अशाच महत्त्वपूर्ण योजनेसंदर्भात GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। थांबतो, धन्यवाद।